मला एक फोन कॉल आला आणि त्या फोन कॉलमधून कृष्णा आंधळे जो फरार आहे तो संभाजीनगरमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आणि त्याची माहिती तुम्ही पोलीस अधीक्षकांनी दिली. त्यावर पोलीस अधीक्षकांनी काही कारवाई केली? नाही, पोलीस अधिकारी त्याच्यावर आज आतापर्यंत अद्याप तरी मला आणखी रिप्लाय दिला नाही. माझ्याकडे जो त्यांच्याकडे बी आली माहिती. बापूराव काय नाव आहे त्याचं, बारगजे, त्याचा मला बी फोन आला. तेव्हा मला म्हणला कृष्णा आंधळे इथं आहे, मला कॅब मध्ये बसवायचंय, पैसे टाका. मी त्याला 5,000 रुपये टाकले बी. मला त्याने 4.5 तास नगरला उभा केला बारगजेनी. मी तिथं उभा राहिलो. असे काही लोक आहेत. नंतर एसपीला मी फोन केला तेव्हा म्हणलं येतो मेरावर तुम्हाला सीएमच आ रहा एसपी मध्ये. तर जाऊ दे आता काय अशा लोक या विषयाला मी जी अशा काही याच्यातून बी स्वतःला 2-5 रुपये कमावणारे अवलादे असू शकतात. सोडून द्यायचं. एसपींनी कारवाई एसपींनी त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावला असं मला कळालंय. एसपी म्हणले तुम्ही काय आता त्याला बोलू नका. मी बोलायचं बंद केलं. खासदारांना बहुतेक त्यांनीच फोन केला. मला त्यांनीच फोन केला आणि मला फोटो टाकला. त्यांनी कार्यकर्ते माझ्या मुलाला फोन केले ते मला फोटो टाकला मुली ह्याच्या लेकराला केला. म्हणजे मी फोन उचलत नाही का काय तर माझ्या मुलाला केला. मुलाला करून पण मला सांगितलं मग मी जर एवढं जर मला कळतं की आपला ज्याच्यासाठी आपण लढा लढतोय तो माणूस आहे तर मग आपण काय काम केलं पाहिजे एसपीला सांगितलं पाहिजे. काय असेल ती माहिती तर दिली नाही तुम्हाला? नाही मला माहिती दिली नाही पण त्यांनी सांगितलं की फ्रॉड आहे. म्हणजे फ्रॉड रेकॉर्डवर नाही पण ठीक आहे ना. आता हे म्हणतात आपण भरोसा ठेवला पाहिजे ना. फ्रॉड आहे. 4.5 तास मी त्याची वाट पाहत कारण ते पैसे मागत होता. अहो हॉटेल येस पॅलेसला येतो मला त्याला घेऊन कृष्णा आंधळे पोलिस नेले आष्टीचे म्हणलं पकडा. पोलिस आम्ही दबा हे फक्त आम्हाला खासदारला ना आमदारला येड्यात काढायचं. तुम्ही लय झटतात का आमच्या विरोधात आम्ही तुमची कशी वाट लावतो असा प्रकार आहे. ते त्याच्यातलेच एक आहे. तो पण एक आरोपीतलाच आहे. याच्यात जर हे ना आम्हाला असं केलं तर ती सुटणार नाही. पण तो विषय आम्हाला एक फोकस आहे आमचा संतोष अण्णा देशमुख. त्याच्यामुळे त्याच्याकडे काय ही चिल्लर विषय आणि काय फसवायचं आम्हाला फसू देत. आता कसं आहे दुःखाची काय म्हणतात तसं आम्ही मायेनं केलं ती ठीक आहे.